नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. आज आम्ही आलो आहोत ॲम्स्टरडॅम मध्ये. तर आज मी तुम्हाला ॲम्स्टरडॅम दाखवणार आहे. आजचा आमचा स्टे एका आयकॉनिक ठिकाणी असणार आहे. आम्ही ॲम्स्टरडॅम मध्ये 2 दिवस असणार आहोत आणि आता आम्ही इथून या साईडवरून त्या साईडला फेरी बोटनी जाणार आहोत आणि तिथं वरती तुम्हाला स्विंग दिसत असेल. त्या स्विंगवरती तिथून आम्हाला पूर्णपणे ॲम्स्टरडॅम दिसेल वरून. तर तो एक डेक आहे, त्याच्यावरून तुम्हाला पॅनोरमिक व्ह्यू दिसेल ॲम्स्टरडॅमचा. ब्लॉग मोठा झाला तर मी याचे 2 पार्ट करेन. तुम्ही बघू शकता खूप विंडी आहे ॲम्स्टरडॅम. हे माझ्या मागे आहे ते ॲम्स्टरडॅम सेंट्रल आहे. इथून आम्ही आज ट्रेननं आलो आहोत. मी, माझी मैत्रीण श्रुती आणि ही 2 मुलं आहेत आणि नियाचं फ्रेंड. Ride experience, it seems. निया, स्विंग करायला जायचं आता? आर यू एक्साइटेड? कोण झोपलं इथं? आता आपण ना रोलर कोस्टर राईड घेणार आहोत. वी आर द ॲम्स्टरडॅम. येस, रिअली विजिटिंग इट अराउंड. It's our turn now. Dare to ride it. ॲम्स्टरडॅम स्टेशनच्या बाहेर आल्या आल्या आपल्याला या शहराची ओळख होऊन जाते. म्हणजेच बस, ट्रॅम, बोटी किंवा ट्रेन्स हे सगळे मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन वापरून आपण पूर्णपणे ॲम्स्टरडॅम फिरू शकतो. ॲम्स्टरडॅम सेंट्रल या स्टेशनची अजून एक खासियत म्हणजे या सेंट्रल स्टेशनला 2 एक्सटिरियर आहेत. आता जे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये, हा जो मुख्य फसाड आहे तो ऐतिहासिक आणि पारंपरिक स्वरूपात जपून ठेवलेला आहे. आणि मागच्या बाजूला जिथे आम्ही फेरी घेतलो त्याचे जे एक्सटिरियर आहे ते आधुनिकरित्या बनवलेलं आहे. चला, आता खूप भूक लागलेली. आता पहिल्यांदा लंच करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बाकीचं ॲम्स्टरडॅम दाखवते. Margarita, I put here. Okay. Peter, lemon is for you. Yes. Iced tea lemon for her. Yeah. Okay. And for her, apple juice. For my darling, enjoy. How is the pizza?
हाउ इज द पिझ्झा? लाईक इट? हां? How is the food? Nice and Yummy? Did you like Mia? Yeah, I'm so Full? हा जो समोर दिसतोय तुम्हाला हा रॉयल पॅलेस ऑफ एम्स्टरडॅम म्हणतात आणि हे डच घराण्याचं सगळ्यात डच घराण्यातला हा भव्य महाल आहे आणि त्याच्याच बाजूला इथे हा असा एक चर्च आहे. या सगळ्यांची काहीतरी दुरुस्ती चालू आहे त्यामुळे सगळे काम चालू आहे इकडे. आणि इथे हे मादाम तुसाद म्युझियम जिथे सगळे वॅक्सचे तुकडे वगैरे असतात. हा जो डान्स स्क्वेअर आहे इथे कलाकार प्रोटेस्ट काहीही असलं तरी आपल्या मेन भागात कसं हालचाली चालू करतात लोक तसं इथे हा प्रोटेस्ट चालू आहे. काही कलाकार इथे डान्स वगैरे करतात, गाणी म्हणतात, पुतळे उभे असतात आणि हा जो आहे हा पिलर दुसऱ्या महायुद्धातील जे कोण सैनिक होते त्यांच्यासाठी हा प्रतीक म्हणून बांधलेला आहे. आमच्यामध्ये इथं सायकल कल्चर खूप आहे. इथं अजिबात त्यांच्या मध्ये येत नाही, नाहीतर खूप ओरडतात ते आपल्याला मध्ये आलं की तुमचा फुटपाथ आहे त्याच्यावरून चाला. इथे ट्रॅम, आता हा फुटपाथ आहे त्याच्या साईडला ट्रॅमची ट्रॅक आहे, त्याच्या साईडला सायकल ट्रॅक आहे. तर असं एकाच लाईननी सगळ्या गोष्टी चालू असतात आणि ट्रॅमच्या मध्ये सुद्धा माणसं येत राहतात. मला एक मी मोठा मॉल दाखवणार आहे. इथला खूप छान जुना मॉल आहे. इथेच होता हा स्ट्रक्चर. हा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे माझ्या मागे पूर्णपणे. हे एवढी जुनी बिल्डिंग आहे. थांबा मी जवळ जाऊन दाखवते तुम्हाला. तर एम्स्टरडॅम नाव का पडलं त्याचं कारण म्हणजे इथे एम्स्टेल नदी आहे. त्या एम्स्टेल नदीवरती 1300च्या काळामध्ये धरण बांधण्यात आलं होतं, त्यामुळे या सिटीला नाव एम्स्टरडॅम पडलेलं आहे. ट्रॅमनी इथलं फ्लॉवर मार्केट आहे तिकडे जाणार आहे. तर तुम्हाला फ्लॉवर मार्केट कसं असतं इथं काय मिळते फ्लॉवर मार्केटमध्ये आणि हे एम्स्टरडॅम मधलं फ्लोटिंग फ्लॉवर मार्केट आहे. खूप सुंदर असं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी आता ट्रॅम पकडणार, इथून ट्रॅम घेऊन तिथे उतरून तुम्हाला मी तिथलं फ्लॉवर मार्केट दाखवते. हे बघा ही अशी ट्रॅम आहे. आता मी या ट्रॅम मध्ये जाणार आहे. इथली जी दुकानं आहेत फ्लॉवरची ही या कॅनल वरती बांधलेली आहेत, त्यामुळे याला फ्लोटिंग फ्लॉवर मार्केट म्हणतात. तुम्हाला माहितीच असेल की नेदरलँड्स हे ट्युलिप्स फुलांसाठी, ट्युलिप्स फील्डसाठी फेमस आहे. ट्युलिप सोडून अजून इथे खूप वेगळी फुले सुद्धा असतात. डॅफोडिल्स, खूप छान सुगंधी फुलं आहेत. इथे फुलांचं उत्पादनही खूप जास्त प्रकारात होतं, त्यामुळे नेदरलँड्सला फुलांचा हब म्हणतात. इथली जी फुलं आहेत ही जगभरात एक्सपोर्ट केली जातात, म्हणजेच निर्यात केली जातात.
या फ्लोटिंग मार्केटचा इतिहास म्हणजे 1882 साली हे एस्टॅब्लिश केलेलं आहे. तर पूर्वी शेतकरी बोटिंग करून ही फुलं त्यांच्या फील्डमधून घेऊन इथे विकायला यायचे आणि बोटिंगवरच ती फुले विकली जायची. आता हळूहळू त्याचं रूपांतरित आता पर्यटन स्थळ म्हणून झालेलं आहे. अशी इथं मोठे मोठे बल्ब्स मिळतात फुलांचे. हे बल्ब्स आपण लावले की सीझन वाईज त्याला फुलं येतात. आता इथे वेगवेगळ्या कलरचे ट्युलिप्सचे हे बल्ब्स आहेत. इथं अशी ही नाही म्हटलं तर 15 ते 20 दुकानं आहेत. त्या टोकापासून पूर्णपणे या रस्त्या लास्ट पर्यंत ही दुकानं आहेत. आता हे टुरिस्ट प्लेस झालेली आहे. बाहेरचे जे पर्यटक येतात ते याला भेट देतात. तुम्ही सुद्धा ॲम्स्टरडॅममध्ये गेला तर नक्की फ्लॉवर मार्केटला भेट द्या. आणि इथे असे हे सुविनर उपलब्ध असतात. ते तुम्ही कुणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा इथे छान प्रकारचे सुविनर अवेलेबल आहेत. हे बघा, ही जी समोरची बिल्डिंग आहे सबवेची ही तिरकी आहे. इकडच्या साईडला जास्त वाकलेली आहे. ही वाकलेली बिल्डिंग बघून आपल्याला वाटतं की कधीतरी ही खाली कोसळणार बिल्डिंग. खरं तर या बिल्डिंग्स खूप मजबूत आहेत आणि 17व्या शतकात बांधलेल्या आहेत. तर अशा घरांना इथे लिनिंग हाऊस असं म्हणतात. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ही घरं अशी वाकलेली का आहेत? तर ॲम्स्टरडॅम हे संपूर्ण शहर दलदलीच्या भागावरती वसलेलं आहे. त्यामुळे पूर्वी या बिल्डिंग्सना मजबूत पाया देण्यासाठी लाकडी खांबांचा पाया म्हणून वापर केला होता आणि कालांतराने ते खांब खाली वाकायला लागले आणि म्हणूनच इथली ही घरं आहेत ही वाकलेली दिसतात. ॲम्स्टरडॅम डॅम स्क्वेअर खूपच क्राऊडेड असते हे ठिकाण. तर पिक पॉकेटर्स पासून थोडंसं सावधान राहिलेलंच चांगलं. He thought it's a temple thing. I see the house. It's behind an orange thing. No, there. We are going to stay there. There? I thought there. It stopped.
तर फायनली आज मी तुम्हाला ॲम्स्टरडॅम दाखवलेले आहेत आणि आता आम्ही आलो आहोत नेदरलँड मधल्या झॅन्डम डिस्ट्रिक्ट मध्ये. हे ॲम्स्टरडॅम पासून 15 मिनिटाच्याच अंतरावरती आहेत आणि इथे अशा लेगो सारख्या दिसणाऱ्या बिल्डिंग तुम्हाला दिसतील. आमचा जो स्टे असणार आहे तो ह्या इंटेल हॉटेल मध्ये आहे. ही ॲम्स्टरडॅम आणि नेदरलँड मधली आयकॉनिक बिल्डिंग आहे. हा व्लॉग मी इथंच संपवते. पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला मी या हॉटेलची टूर देणार आहे आणि आजूबाजूचा जो एरिया आहे जिथे लेगो सारख्या बिल्डिंग्स आहेत ते मी दाखवणार आहे. त्यामुळे हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.